नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे खबर लाईट या आपल्या विश्वासू युट्यूब चॅनलच्या नवीन भागामध्ये. आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण हा त्रास आता फक्त वयस्कर लोकांपुरता मर्यादित राहिलेला नाही. पूर्वी गुडघेदुखी म्हणजे 60 नंतरचा आजार असं मानलं जायचं, पण आज परिस्थिती ही पूर्णपणे बदलली आहे. आज अगदी 30 ते 35 वयातील लोक सुद्धा गुडघेदुखीमुळे त्रस्त आहेत. चालताना त्रास, उठताना कटकट असा आवाज, जिने चढताना वेदना, बसल्यावर उठताना अचानक चमक, काहींना सूज, काहींना स्टिफनेस, तर काहींना डॉक्टरांकडून थेट एकच सल्ला, सांधा झिजला आहे. तात्पुरता आराम, कायमचा उपाय नाही. अशा वेळी आपण काय करतो? वेदना कमी करणारी गोळी घेतो, पेन किलर वापरतो, तेल लावतो, इंजेक्शन घेतो आणि खरंच गोळी घेतली की 2 दिवस आराम मिळतो, पण मग पुन्हा दुखणं परत येतं. कारण एक महत्वाची गोष्ट आपण समजून घेत नाही, पेन किलर दुखणं थांबवत नाही, ती फक्त दुखण्याची जाणीव कमी करते. आजार मात्र आतमध्ये सुरूच असतो. दीर्घकाळ अशा गोळ्या घेत राहिलात तर किडनीवर परिणाम होतो, लिव्हरवर ताण येतो आणि शरीराची नैसर्गिक हिलिंग क्षमता कमी होते. आणि शेवटी एक दिवस डॉक्टर सांगतात ऑपरेशन करावं लागेल. ऑपरेशन अंतिम पर्याय का बनतो? जेव्हा सांधा खूप झिजतो तेव्हा आर्टिफिशियल जॉईंट बसवण्याचा सल्ला दिला जातो. पण लक्षात ठेवा, कृत्रिम सांधा कधीही नैसर्गिक सांध्यासारखा मजबूत नसतो. त्यामध्ये खर्च मोठा असतो, रिकव्हरी ही वेळखाऊ असते आणि काही वेळा कॉम्प्लिकेशन सुद्धा असतात. म्हणूनच प्रश्न असा आहे, आपण ऑपरेशन येण्याआधी काही करू शकतो का? हा तर उत्तर आहे हो, पण त्यासाठी आधी कारण समजून घ्यावी लागतील. गुडघा नेमका कसा काम करतो? थोडंसं शरीरशास्त्र समजून घेऊया. गुडघा म्हणजे 2 हाडांचा सांधा. ही 2 हाडं एकमेकांवर घासू नयेत म्हणून निसर्गाने एक अद्भुत व्यवस्था तयार केली आहे. कार्टिलेज, नैसर्गिक गादी. हाडांच्या टोकाला मऊ कुशनिंग असते, यालाच कार्टिलेज असं म्हणतात. ही गादी धक्का शोषते. लिगामेंट्स आणि टेंड्स हे मजबूत दोरांसारखे असतात, ते सांध्याला स्थिर ठेवतात. सायनोव्हेल फ्लुइड ही पातळ चिकट द्रव्य म्हणजे सांध्यांचं नैसर्गिक वंगण, यामुळे हालचाल स्मूथ होते. जेव्हा या 3 पैकी कोणतीही एखादी गोष्ट बिघडते तेव्हा सुरू होते गुडघेदुखी. गुडघेदुखीची मुख्य कारण, आता हा सर्वात महत्वाचा भाग आहे. 1. कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी ची कमतरता. शरीरात कॅल्शियम कमी झालं की हाडं कमकुवत होतात. व्हिटॅमिन डी कमी झालं तर कॅल्शियम शोषलं जात नाही, याचा परिणाम सांधा कमजोर होतो. दुसरं, कार्टिलेज झिजणं. गादी पातळ झाली की हाडं थेट घासायला लागतात, मग कटकट आवाज, अचानक वेदना, चालताना त्रास, हे सगळं सुरू होतं. तिसरं, सांध्यातील वंगण कमी होणं. सायनोव्हिल फ्लुइड कमी झालं तर हालचाल कठीण होते. काही वेळा संसर्गामुळे गुडघ्यात पाणी सुद्धा साचतं. याची लक्षणं सूज, लालसरपणा आणि तीव्र वेदना. चौथं, शरीरातील वातदोष वाढणं. वय वाढल्यावर शरीरात नैसर्गिक कोरडेपणा वाढतो, यालाच आयुर्वेदात वात वाढणं असं म्हणतात. त्यामुळे सांधे स्टिफ होतात, ताकद कमी होते आणि वेदना वाढतात. 5वं, चुकीचा आहार. आजकालच्या सवयी बघा, फ्रीज मधलं अन्न, शिळे पदार्थ, जास्त बेकरी फूड, कोरडा आहार, पूर्ण तेल तूप बंद, हे सर्व सांध्यांना आवश्यक लुब्रिकेशन कमी करतात. शरीराला योग्य फॅट सुद्धा गरजेचे असतात. 6. हालचालींचा अभाव. संपूर्ण दिवस खुर्चीवर बसणं, कमी चालणं, व्यायाम कमी, व्यायाम नाही, मग सांधे जाम होतात. जसं न वापरलेली सायकल अडकते तसंच आपल्या गुडघ्यांचं होतं. मित्रांनो, आतापर्यंत आपण गुडघेदुखीची खरी कारणं समजून घेतली. आपण पाहिलं की गुडघा दुखणं म्हणजे फक्त वय वाढणं नाही, तर शरीरात चालू असलेली एक हळूहळू वाढणारी प्रक्रिया आहे. आणि जर वेळेत योग्य काळजी घेतली नाही तर पुढे जाऊन ऑपरेशन पर्यंत देखील परिस्थिती पोहोचू शकते. पण आनंदाची गोष्ट अशी आहे की निसर्गाने आपल्या शरीराला स्वतःला दुरुस्त करण्याची क्षमता ही दिलेली आहे. फक्त योग्य दिशा आणि सातत्य आवश्यक आहे. आता आपण पाहणार आहोत घरच्या घरी करता येणारे 3 प्रभावी उपाय. उपाय क्रमांक 1, शरीरातील वात कमी करणारा सकाळचा उपाय.
आयुर्वेदानुसार सांधेदुखीचं मुख्य कारण म्हणजे वाढलेला वातदोष. जेव्हा शरीरामध्ये कोरडेपणा वाढतो, तेव्हा सांध्यांमधील वंगण कमी होतं आणि हालचाली करताना वेदना सुरू होतात. यासाठी सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय म्हणजे मेथी दाणे. कसे वापरायचे? तर रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा मेथी दाणे 1 ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवा. सकाळी हेच पाणी मंद आचेवर 5 ते 10 मिनिटं उकळून घ्यायचं आणि त्यानंतर पाण्यासह मेथी दाणे सेवन करायचे. बिया चावून खायच्या. भिजवल्यामुळे त्याची तीव्रता कमी होते आणि शरीराला सहज पचते. लक्षात ठेवा, हे घेतल्यानंतर किमान 1 तास चहा किंवा नाश्ता करू नका. यामुळे शरीराला पोषण घटक पूर्णपणे शोषता येतात. उपाय क्रमांक 2, सांध्यांना ताकद देणारे रात्रीचे दूध. गुडघ्यांना मजबूत बनवण्यासाठी शरीराला कॅल्शियम, पोषण आणि स्निग्धता आवश्यक असते. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी विशेष पद्धतीने तयार केलेलं दूध उपयोगी ठरतं. त्यासाठी 1 कप दूध, अर्धा कप पाणी, चिमूटभर हळद, थोडीशी सुंठ पावडर, शतावरी चूर्ण, अश्वगंधा चूर्ण, अर्धा ते 1 चमचा साजूक तूप, हे सर्व मंद आचेवर उकळा. उकळी आल्यानंतर गाळू नका, तसेच सेवन करा. कधी घ्यायचं? रात्री जेवणानंतर किमान 2 तासांनंतर. कारण रिकाम्या पोटात घेतल्यास पोषक घटक रक्तामध्ये चांगले मिसळतात. हा उपाय सांध्यांची ताकद वाढवतो, सूज कमी करतो आणि झीज मंदावतो. उपाय क्रमांक 3, बाहेरून स्नेहन आणि शेक. फक्त आतून औषध घेणं पुरेसं नसतं. सांध्यांना बाहेरून देखील पोषण देणं तितकंच गरजेचं आहे. तेल कसं तयार करायचं? 200 मिली तिळाचं तेल किंवा मोहरीचं तेल घ्या. 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घ्या. 5 ते 7 लवंगा टाका. तेल गरम करून त्यामध्ये लसूण आणि लवंगा मंद आचेवर परतून घ्या. तेल थंड झाल्यावर काचेच्या बाटलीत साठवा. तेल लावण्याची योग्य पद्धत: फक्त थोडंसं तेल लावून उपयोग होत नाही. ओंजळभर तेल घेऊन गोलाकार हालचालीमध्ये मसाज करा. तेल त्वचेमध्ये मुरेपर्यंत लावा. यामुळे तेल आतपर्यंत जाऊन सांध्यांमध्ये वंगण निर्माण करण्यास मदत करतं. पण जर सूज असेल तर तेल वापरू नका. शेक का आवश्यक आहे? मसाज नंतर शेक घेतल्यास रक्ताभिसरण वाढतं. गरम पाण्याचा शेक, गरम वाळूची पोटली, औषधी पानांचा वाफारा, यामुळे स्टिफनेस कमी होतो. सूज असल्यास विषय उपाय: जर गुडघा सुजलेला असेल तर एरंडाची वापरा. पान स्वच्छ करून त्यावर थोडं एरंड तेल लावा आणि हलकं गरम करून गुडघ्यावर शेक घ्या. हा उपाय सूज कमी करण्यात मदत करतो. पेन किलर बद्दल महत्वाची सूचना: अनेक लोकांना सवय असते दुखलं की गोळी, पण लक्षात ठेवा, पेन किलर वेदना कमी करते पण आजार बरा करत नाही. हे म्हणजे भिंतीवरील भेग झाकण्यासाठी टेप लावण्यासारखं आहे. मूळ समस्या तशीच राहते. म्हणून शक्य तितक्या गोळ्यांवर अवलंबून राहणं कमी करा. जीवनशैली बदल करा. सर्वात मोठं औषध आहे. रोज चालणं, मांडी घालून बसणं. जर जमत असेल तर वजन नियंत्रित ठेवणं, ताजं अन्न खाणं आणि शिळं अन्न टाळणं. हे छोटे बदल मोठा फरक निर्माण करतात. मित्रांनो, गुडघेदुखी हा अचानक आलेला आजार नसतो. तो अनेक वर्षांच्या चुकीच्या सवयींचा परिणाम असतो आणि म्हणूनच उपाय सुद्धा सातत्याने केल्यासच परिणाम दिसतो. किमान 1 महिना तरी हे उपाय नियमित करा. शरीर हळूहळू बदलायला सुरुवात करेल. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या खबर लाईट YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण इथे मिळते सोप्या भाषेत खरी आरोग्य माहिती. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.